श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. स्वप्नामध्ये संभोगाची जी चित्रे दिसतात किंवा मग ज्या काही अश्लील क्रिया आहेत त्या का दिसत असतात आणि त्यांच्या मागील काय कारण आहे? ही जी चित्रे वा क्रिया आहे ती जास्तीत जास्त महिलांनाच का दिसत असतात आणि त्याही विवाहित महिलांना? ज्या कुमारिक मुली असतात त्यांना अशी चित्रे खूपच कमी प्रमाणात दिसत असतात. याची शक्यता त्यांच्यात खूपच कमी असते. याचेही कारण मी आपणास पुढे समजावणार आहे. पण ज्या विवाहित स्त्रिया असतात त्यांना ही जी चित्रे आहेत ती खूपच जास्त दिसत असतात आणि ती लोक एवढी हैराण होतात की त्याच्या कारणाने त्यांच्या अंगात शारीरिक कमकुवतपणा येण्यास सुरू होतो. काही शारीरिक बदल घडण्यास सुरू होतात. त्याचबरोबर त्यांच्यात मानसिक बदलही घडण्यास सुरू होतात. आणि ते कोणते बदल घडत असतात हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, जे की शारीरिक आणि मानसिक बदल आहेत. पण जसे की आपण आता जाणून घेत आहोत की ही जी चित्र व अश्लील क्रिया ज्या आहेत त्या एखाद्या व्यक्तीस का दिसत असतात. आता आपण पाहत आहोत फक्त त्याच व्यक्तींच्या विषयी ज्या व्यक्ती साधना करत नाही किंवा मग एक नॉर्मल पूजापाठ करतात. एक साधारण व्यक्ती आहे. जास्तीत जास्त स्त्रियांना हीच दृश्य दिसत असतात. जेथे की पुरुष जे असतात त्यांनाही काही प्रमाणात ही चित्रे दिसत असतात, पण त्याची जी कारणे असतात ती खूपच कमी असतात आणि खूपच वेगळी असतात. पण हेच जेव्हा आपण स्त्रियांच्या विषयी पाहतो तर जिथे त्यांना ही दृश्य व चित्रे दिसत असतात, काही वेळा त्यांना असेही दिसत असते की काहीशी त्यांच्यासोबत अशी क्रिया व दृश्ये होत आहेत आणि तिचे चेहरेही अगदी स्पष्ट स्वरूपात दिसत नसतात. काहीशी दुरसट असे ते चेहरे असतात. तर अशा वेळी काही वेळा त्या स्त्रिया एवढ्या घाबरून जातात की त्यांचा परिणाम स्वरूप त्यांना झोप सुद्धा येत नाही आणि त्या या सर्वांना कंटाळून बऱ्याच लेडीज डॉक्टरकडे जात असतात, बऱ्याच भक्तांकडे जात असतात. तर त्यातील काही लोक त्यांना वेगवेगळी कारणे सांगत असतात. तसेच त्या स्त्रियांना कुठेतरी मनात अशी शंकेची पाल ही चुकचुकत असते की नेमके असे कोणते कारण यामागे असेल हे त्यांना जाणून घ्यायचे असते, जेणे की हा जो काही अदृश्य स्वरूपातील त्रास त्यांना होत आहे त्यातून त्यांना बाहेर पडता यावे. तर आज मी आपणास सांगण्यात जात आहे की याचे मुख्य कारण काय आहे, ज्याने की स्त्रियांना ही जी चित्रे, दृश्ये आणि ज्या क्रिया आहेत ते त्यांना स्वप्नांमध्ये का दिसत असतात. तर पहा बघतो, विवाहित स्त्रियांनाच ही दृश्ये सर्वात जास्त दिसत असतात. तर यात पहिले मुख्य कारण तर हे आहे की जेव्हा कुमारिक मुलीचे लग्न होते तर तिच्यावर हळद लावली जाते. तर या क्रियेतील हळदीने अशा खूप साऱ्या नकारात्मक शक्ती जसे की काळी भूतबाधा, चिन्नात ह्या ज्या आहेत त्या नकारात्मक शक्ती खूपच लवकर आकर्षित होत असतात. तथापि तुम्ही हे पाहिलेच असेल की जेव्हा हळद लावली जाते तेव्हा त्या मुलींना आवर्जून सांगितले जाते की घरातून हळदीच्या अंगाने बाहेर पडू नये. जेव्हा ही हळद त्यांच्या अंगावर चढवली जाते तर अशा नकारात्मक शक्ती त्यांच्यावर खूपच लवकर आकर्षित होतात आणि जर काही आकर्षित झाल्या असतील तर अशा प्रकारचे वाईट कृत्य व क्रिया या त्यांच्यावर अदृश्य स्वरूपाने स्वप्नांच्या माध्यमातून करत असतात. एखाद्या वाईट चित्राच्या दृश्यांच्या स्वरूपात त्यांचा प्रभाव त्या पाडत असतात. फक्त पुढील कारण हे आहे की लग्नाचे फेरे मारत असताना कोणती गोष्ट त्या बंधनात येणे. काही वेळा असे होते की ती नकारात्मक वाईट शक्ती जेव्हा तुमच्यावर आकर्षित झालेली असते, जसे की हळदीद्वारे ती समजा तुमच्यावर आकर्षित झाली असेल, तर जेव्हा ती फेऱ्यांमध्ये बसते ना तर त्या फेऱ्यांचा अर्थ हा असतो की ती शक्ती जी त्या मुलीत आकर्षित किंवा बसलेली आहे तर त्या शक्तीनेही त्याच्यासोबत फेरा घेतलेला आहे. तर मग ती शक्ती असा समज करून जगू लागते की मग ती जी कोणतीही नकारात्मक वाईट शक्ती असेल तर मग त्यात कोणतीही भूतप्रेत बाधा काळी शक्ती असो तर ही शक्ती हे समजू लागते की ही जी व्यक्ती आहे ती माझी आहे. जसे की खर तर त्या व्यक्तीचे लग्न कुणा दुसऱ्याशीच झालेले आहे, पण ती नकारात्मक शक्ती काही अशा प्रकारचा भाव तिच्या मनात उत्पन्न करून चालते की आता ह्या व्यक्तीवर माझा अधिकार आहे आणि ही माझीच आहे. मग ही जी शक्ती आहे ती खूपच प्रभावशाली असते आणि ती आपला भाव अदृश्य स्वरूपात त्या व्यक्तीवर स्वप्नांच्या दृश्य स्वरूपातील कृत्यांद्वारे, क्रियांद्वारे ती आपला प्रभाव पाडत असते. जसे की हा प्रभाव स्वप्नांच्या माध्यमातून असतो, पण कुठे ना कुठेतरी शेवटी त्या नकारात्मक शक्तीची क्षमता ही त्या व्यक्तीच्या मनावर खूपच खोलवर भारी पडत असते आणि ती त्या व्यक्तीसाठी असहनीय होऊन जात असते. आणि मग याच्या काही परिणाम स्वरूपात त्या व्यक्तीच्या, त्या स्त्रियांच्या काही अशी शारीरिक आणि मानसिक कारणे तसेच कोणता त्रास निर्माण होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे त्यांच्यावरील उपायात त्यांचे लाखो रुपये खर्च होत असतात डॉक्टरकडे, पण त्यांचा अंत मात्र काय होत नसतो. जसे की पायांमध्ये दुखणे, अंगातील खांद्यावर दुखणे, कुशीत दुखणे, हातापायांमध्ये सूज येणे,
अशा शारीरिक कारणांचा त्रास निर्माण होत असतो, जो की तो त्या व्यक्तीला सहन होत नसतो. तसेच त्या व्यक्तीचे दिवसेंदिवस सुकत जाणे, बारीक होणे, तिचे मन व स्वभाव चिडचिडा स्वरूपात होणे आणि त्याचबरोबर आपल्या पतीसोबत प्रेमाभावात कमीपणाचे मन करणे, अशा प्रकारची ही जी शारीरिक लक्षणे आहे ती त्या व्यक्तीसोबत घडू लागतात. ती व्यक्ती यावरील उपायांकरिता बऱ्याच वेळा डॉक्टरकडे फिरते, पण याचा उपचार मात्र काही प्रमाणात होतच नसतो. तर ह्या ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या एवढ्या तीक्ष्ण असतात की ती त्या आपणास स्वतःला कधीच समोर आणत नाहीत आणि ह्या गोष्टींचा पत्ता पण लागू देत नसतात. पण हो बघतो, जेव्हा कोणी भगत, मौलवी, कोणी तांत्रिक असे असतात, त्यांना जेव्हा या गोष्टींविषयी समजून येते की ह्या ज्या शक्ती त्या व्यक्तीवरील नकारात्मक शक्ती आहेत ह्या त्या सर्वांना कारणीभूत आहेत आणि त्यामुळे त्या व्यक्तीला या शारीरिक आणि मानसिक त्रासाला सहन करावे लागत आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा ते सर्वप्रथम काही दिवसांसाठी त्या नकारात्मक शक्तींवर बंधनं घालतात आणि त्याच्यावर अडथळा आणतात. आता या अडथळ्यासाठी हे सर्वप्रथम काय करतात की त्या व्यक्तीची जी कमर आहे त्या कमरेमध्ये बांधण्यासाठी एक तावीज देतात. बघतो, हे जास्तीत जास्त मौलवी लोक साधक करत असतात. तर बाकीचे हिंदू धर्मात अशा गोष्टींना तर डायरेक्ट बांधले जाते. कोणत्या देवतेच्या शक्तीद्वारे त्या नकारात्मक शक्तीस पाळले जाते आणि तिला बांधून एका बाजूस केले जाते आणि जेव्हा त्या देवतेचा भोगप्रसाद दिला जातो तेव्हा ती त्या गोष्टीला कायमची दूर करते आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात एक दैवी शक्तीचा दोरा बांधला जातो आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात ती नकारात्मक शक्ती पुन्हा कधीही प्रवेश करत नाही. तर अशी ही शारीरिक कारणे असतात ज्याने की त्या व्यक्तीस झोपेत अशी प्रकारची अश्लील चित्रे, दृश्ये आणि क्रिया दिसत असतात. तर बघतो, आता मानसिक कारणांमध्ये सांगण्यास जाईल तर ती कारणे अशी असतात की प्रथम त्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे तो एकदम चिडचिडा होत असतो. तिचा जो जीव आहे तो अचानकपणे घाबराघुबरा होऊन जातो. कोणत्याही कार्यात तिचे मन लागत नाही. तिचे जे सौंदर्य आहे ते हळूहळू क्षीण होऊ लागते. तिचा चेहरा सुकू लागतो, ज्यामुळे डॉक्टर कधी कधी सांगतात की तिच्या शरीरात रक्ताची कमतरता झाली आहे किंवा मग जो बीपी आहे तो कधी कमी आहे किंवा मग वाढला आहे. तर अशा प्रकारची कुठे ना कुठे काही कारणे व्यक्तीच्या मध्ये निर्माण होऊ लागतात आणि यांवर कितीतरी डॉक्टरी उपाय करून सुद्धा आराम मिळत नाही. पण अशा व्यक्ती जेव्हा अशा कोणत्या दैवी शक्तीच्या माहितीच्या व्यक्तीकडे जातात किंवा मग कोणत्या दैवी मंदिरात जातात, कोणी भगत मौलवीकडे जातात ज्यांच्याकडे अशा नकारात्मक शक्तींशी सामोरे जाण्याची शक्ती आहे, ऊर्जा आहे, ज्या व्यक्ती अशा शक्तींना काढण्यास सक्षम आहेत, तर त्यांना लगेचच आराम मिळतो आणि मग त्या व्यक्ती समजून येते की अरे, मला जर इथून आराम मिळाला, फरक पडला आहे, तर याचा अर्थ मला डॉक्टरी उपचारांची अडचण नाही आहे, तर मला जी आहे ती या नकारात्मक वाईट शक्तीची अडचण आहे. आणि ज्याने की त्या व्यक्ती मग सावध होऊन जातात आणि मग जे ते मार्ग सांगतात ते त्या मार्गांना पाळतात. कारण या वाईट शक्तींचे एक अत्यंत महत्त्वाचे हेही एक कारण असते की त्या व्यक्तीस मूलबाळ होण्यातही अनेक अडथळे येत असतात. जसे की कोणी व्यक्ती गर्भास राहून 3-4 महिन्यात तिला अडथळा निर्माण होऊन त्या मुलाच्या बाबतीत गर्भात अडथळा निर्माण होऊन ते मूल खराब होणे इत्यादी वगैरे. तसेच तुम्ही हे सुद्धा पाहिलेच असेल की काही मातांना, महिलांना बरीच वर्ष होऊन जातात पण त्यांना मुलांच्या बाबतीत काही ना काही अडचणी येतच राहतात. उपाय करून करून थकतात, पण ते जेव्हा कोणत्या दैविक शक्तीच्या आधारे तिच्या मार्गाने पालन करून उपाय करतात तेव्हा या नकारात्मक शक्ती बाजूला सारल्या जातात. तेव्हा त्या माता बहिणींना मातृत्व प्राप्त होऊ लागते आणि मग त्यांना अंदाज येतो की कुठे ना कुठेतरी मला या नकारात्मक शक्तीचा प्रभाव होता. तर बघतो, आता मी हे इथे स्पष्ट करू इच्छितोय की जर तुमच्या सोबतही काही अशी लक्षणे घडत असतील, काही गोष्टी घडत असतील, तर मी असे बोलत नाहीये की तुम्ही डॉक्टरला दाखवू नका. बघतो, इथे हे ध्यानात ठेवा की डॉक्टर सर्वात प्रथम आहे, पण आजच्याही काळात या गोष्टींना नाकारले जाऊ शकत नाही की ह्या वाईट नकारात्मक शक्ती असत नाही. बघतो, तुम्ही पाहिलेच असेल किंवा ऐकलेही असेल की आजही खूप सारी अशी ठिकाणं आहेत जसे की मंदिर, चारधाम आहेत जिथे अशा वाईट नकारात्मक शक्तींना मारले जाते, जोडले जाते, त्यांना कष्ट दिले जातात. जसे की तिरुपती बालाजी, गाणगापूरला कालीमाता मंदिर, शाबरी पीर, छोटी मोठ्या चौकी या ज्या आहेत यांचा सांगण्याचा अर्थ हाच आहे की काही अशा दैविक शक्ती आहेत जिथे अशा वाईट नकारात्मक शक्तींना, भूतप्रेत बाधांना दंड दिला जातो, त्यांना कष्ट दिले जातात. आणि त्यामुळेच कुठे ना कुठे हे सत्यच आहे की ज्या लोकांवर अशा ज्या शक्ती असतात त्या शक्ती खोटे नाटे ढोंग वगैरे करत नसतात. त्यांच्यावर या वाईट नकारात्मक शक्ती असतात, त्यामुळे ते असे वागत असतात.
नाहीतर जसे तुम्ही पाहिलेच असेल की एवढ्या जोरजोरात आपल्या डोक्यास फिरवणे किंवा कोणती भारी जड वस्तूस अगदी सहजपणे उचलणे, फारच कमी वेळात एका जागेतून दुसऱ्या जागी स्थलांतर करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्य व्यक्तीला शक्यच नाहीयेत. कोणी साधारण व्यक्ती इतक्या सहजासहजी अशी नाटकं करू शकत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे ना कुठेतरी अस्तित्वात आहेतच आणि म्हणूनच या गोष्टी घडत असतात आणि लोकांना आरामही तेव्हाच मिळतो. आणि जर अशा गोष्टी नसत्या तर त्यांना फक्त डॉक्टरच्याच औषधांनी आराम मिळाला असता. तर बघतो थोडक्यात सांगण्याचे तात्पर्य हे आहे की ह्या साऱ्या गोष्टींनाही तुम्हाला कुठे ना कुठे जाणून घेणे खूपच आवश्यक आहे. कारण की तुमच्या जीवनातही अशा प्रकारची जर लक्षणे दिसत असतील तर तुम्ही योग्य स्थानी जाऊ शकाल आणि तेही योग्य वेळी. कारण जे लोक डॉक्टरी भरवशावर बसून राहतात आणि बरीच वर्षे निघून जातात तोपर्यंत अशा वाईट शक्ती एक भयंकर रूप घेत असतात आणि मग पुढे जाऊन त्याचा त्रासही त्यांना भोगावा लागतो. तर बघतो इथे लक्षात घ्या की इथे माझा कोणता अंधविश्वास पसरवणे हा हेतू नाहीये. मी ही स्वामी भक्त आहे, शिवशंकर भक्त आहे, सेवक आहे, नोकर आहे. पण या ज्या गोष्टी आपण पाहतो, ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींच्या विषयी तुम्हाला थोडीफार माहिती असावी हेच या व्हिडिओ मागील मुख्य कारण आहे. बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जैन, जय स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.